पहाटेची वेळ होती. अरवलीच्या पर्वतरांगांवरती अजूनही धुक्याची चादर पसरलेली होती. अचानक एका घोडेस्वारानं धावत येत किल्ल्याच्या दरवाजावरती जोरदार टकटक केली. दरवाजा उघडताच तो ओरडला, महाराज, पश्चिमेकडून प्रचंड सैन्य पुढे सरकत आहे. गावं जळत आहेत. लोक जीव वाचवण्यासाठी पळत आहेत. क्षणभर संपूर्ण दरबारात शांतता पसरली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसत होती. शत्रूचे सैन्य संख्येने अनेक पटींनी मोठे होते. अनेक सरदारांच्या मनात एकच प्रश्न होता, आता काय करायचं? तेवढ्याच सिंहासनावरून एक तरुण राजा शांतपणे उठला. त्याच्या चेहऱ्यावरती भीतीचा लवलेशही नव्हता. त्यानं आपल्या कमरेतील तलवार बाहेर काढली. आकाशाकडे उंचावत म्हणाला, जोपर्यंत या हातात तलवार आहे तोपर्यंत या भूमीवर परकीयांचा विजय होणार नाही. माझा श्वास थांबेल, पण माझी मातृभूमी कधीही झुकणार नाही. त्या एका वाक्यानं हजारो सैनिकांच्या अंगात नवसंजीवनी संचारली. रणशिंग वाजले, घोड्यांच्या टापा दुमदुमल्या आणि इतिहासाच्या पानावरती एका अशा योद्ध्याची गाथा लिहिली जाऊ लागली, ज्याचं नाव आजही मेवाड अभिमानानं घेतो. तो योद्धा होता बाप्पा रावळ. पाकिस्तानातील रावळपिंडी ह्या शहराचं नाव बाप्पा रावळ यांच्या नावावरनं ठेवण्यात आलेलं आहे. या अगोदर तो गजनीचा प्रदेश म्हणून ओळखला जात असे. गजनीच्या प्रदेशात बाप्पाच्या सैनिकांची छावणी होती. तिथून ते अरबांच्या हालचालींवरती लक्ष ठेवत. मेवाडमध्ये यांना बाप्पा म्हणूनही ओळखले जाते. बाप्पा रावळ अशा हिंदू राजांपैकी होते ज्यांचे नाव ऐकताच शत्रूचे हातपाय थंड पडत असत. इसवी सन 734मध्ये जेव्हा भारतावरती अरबांनी आक्रमण केले तेव्हा भारतातील राजस्थानात बाप्पा रावळ हा वीर योद्धा जन्मास आला. त्यांनी अरबांना धूळ चारून हाकलवून लावले. बाप्पाची दहशत एवढी होती की त्यानंतर 400 वर्ष मुस्लिम आक्रमकांनी भारताकडे डोळे उचलून सुद्धा बघितलं नाही. मोहम्मद बिन कासिमनं 7व्या तर गझनीच्या मोहम्मदनं 11व्या शतकात भारतावरती हल्ला केला. मग प्रश्न असा की मधली 300 वर्ष भारतावरती अरबी, तुर्की किंवा कोणतेही मुस्लिम आक्रमण का झाले नाही? याचं प्रमुख श्रेय जातं बाप्पा रावळ यांना. याच काळात इतरही अनेक विचारी पराक्रमी राजे भारतात होऊन गेले. काश्मीरचे ललितादित्य असोत किंवा चालुक्यचे विक्रमादित्य. नागभट्ट यशोवर्मन यांनी ह्या काळात अरबी आक्रमण रोखले आणि उलटप्रहार केला. प्रत्येक शतकात अशी काही माणसे होऊन गेली ज्यांनी आपला धर्म आणि स्वाभिमान जपला. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे भारताचे रक्षण केले त्याप्रमाणे बाप्पा रावळ यांनी 7व्या शतकात मुस्लिम आक्रमकांपासून भारताचा बचाव केला. भारताच्या इतिहासात अनेक असे राजे महाराजे होऊन गेलेले आहेत ज्यांच्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. इतिहासातून यांचे नाव पुसट झालेले आहे. परंतु आजही पाकिस्तानातील रावळपिंडी शहराचं नाव निघाल्यास आठवण येते त्या हिंदू राजाची, ज्याचं नाव ऐकून मुघल थरथर कापायचे, बाप्पा रावळ. बाप्पा हा चितोडच्या मोरी राजाचा मांडलिक होता. रावळ म्हणजे लहानसा राजा. उदयपूरच्या उत्तरेस नागदा म्हणजे पूर्वीचे नागहद नामक जे लहानसे गाव आहे तेथे बाप्पा रावळ राज्य करीत असे व अरवली पर्वताच्या दऱ्याखोऱ्यांवरती व तेथे राहणाऱ्या भिल्ल वगैरे लोकांवरती त्याचा अंमल असे. बाप्पाचे वडील महेंद्र रावळ यांची शत्रूनं हत्या केली होती. आईही वडिलांसोबत सती केली. लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरवल्यानं बाप्पाचे पालनपोषण इतरांनी केले. बाप्पा एकलिंगजीचे मोठे भक्त होते
समस्त युद्धप्रकारात ते निपुण होते. यामुळेच बाप्पांनी त्यांच्या हरलेले राज्य 21व्या वर्षीच परत मिळवले आणि एक कुशल शासक ते जतन केले. बाप्पा रावळ यांचे लाहोरच्या आसपासच्या प्रदेशात राज्य होते. इस्लामी आक्रमणास टक्कर देण्यासाठी बाप्पा रावळ यांनीच राजपुतांची एकजूट घडवून आणली. त्यावेळेस चित्तोडगडावरती परमारांचं राज्य होतं. बाप्पा रावळांनी परमारांचा पराभव करून चित्तोडगडावरती आपलं राज्य स्थापन केलं. बाप्पा रावळ म्हणजे महेंद्र की कालभोज यावरही इतिहासकारांचं एकमत नाही. मात्र या बाप्पा रावळचे पालनपोषण ब्राह्मणांनी केल्याचे काही इतिहासकार नमूद करतात. तसेच तो भिल्लांमध्येही वाढल्याचे काही जणांचे मत आहे. बाप्पा रावळ हा अत्यंत स्वधर्माभिमानी होता. त्यानं दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या भिल्लांना आपलेसे केले व त्यांच्या साहाय्याने त्याने प्रथम अरबांचे हल्ले परतवले. या विजयानं बाप्पा अत्यंत विख्यात झाला आणि होता होता त्यास चित्तोडचे सार्वभौमपद प्राप्त झाले. चित्तोडचा किल्ला पुढील अनेक शतकांपर्यंत स्वाभिमान, त्याग आणि शौर्याचं प्रतीक बनला. इतिहासकारांचे मत आहे की 8व्या शतकात भारतातील अनेक शक्तिशाली राजांनी मिळून अरबांच्या विस्ताराला मोठा अडथळा निर्माण केला. त्यामुळे भारताच्या पश्चिमेकडील भागात दीर्घकाळ मोठे यश अरबांना मिळालं नाही. या सामूहिक प्रतिकारात बाप्पा रावळ यांचं योगदान उल्लेखनीय मानलं जातं. बाप्पा रावळ यांचे व्यक्तिमत्व केवळ रणांगणापुरतेच मर्यादित नव्हते. ते दूरदृष्टी असलेले शासक होते. राज्यकारभारामध्ये स्थैर्य निर्माण करणे, सीमांचे संरक्षण करणे आणि समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन पुढे जाणे ही त्यांची मोठी ताकद होती. असे सांगितले जाते की आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी राज्यकारभार उत्तराधिकाऱ्यांच्या स्वाधीन करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. बाप्पा रावळ हा दीर्घायुषी होता. त्याच्या अनेक भार्या वारल्या होत्या व त्यास संततीही बरीच झाली. तो इतका दीर्घकाळ जगला की राज्यकारभारास कंटाळून त्यानं सर्व अधिकार युवराजांच्या स्वाधीन केले व आपण शिवोपासक यती झाला. एकलिंगजीच्या भक्तीत त्यांनी आपले उर्वरित आयुष्य व्यतीत केले अशी परंपरा सांगते. आज बाप्पा रावळ यांचं नाव घेतलं की मेवाडचा अभिमान, स्वाभिमानासाठी उभी राहिलेली तलवार आणि संकटाच्या नेतृत्व करणारा एक धैर्यवान राजा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यांच्या जीवनातील काही घटनांवरती इतिहासकारांमध्ये मतभेद असले तरी त्यांच्या शौर्याची परंपरा आणि मेवाडच्या इतिहासातील त्यांचे स्थान निर्विवादपणे महत्त्वाचे आहे. इतिहास केवळ भूतकाळ सांगत नाही, तो वर्तमानाला दिशा देतो. बाप्पा रावळ यांची कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठं असलं तरी धैर्य, संघटन आणि स्वाभिमान यांच्या बळावरती त्याचा सामना करता येतो. म्हणूनच शतकानुशतके उलटून गेली तरी मेवाडच्या त्या सिंहाची गाथा आजही प्रेरणा देत राहते आणि पुढील अनेक पिढ्यांनाही धैर्याचा संदेश देत राहील.